पराक्रमाचा धिक्कार का केला मला सांग. तू जर पराक्रमी होतास, तू जर पराक्रमी होतास तर तुझ्या दोन कन्या हस्ती आणि प्राप्ती या मथुरा नरेश कंसाला दिल्या. सुखाचा संसार त्यांचा चालला असताना त्या गोपाळ कृष्णानं त्या कंसाचा घात केला. कंसाचा शेवट झाला. त्या कृष्णावर तिच्या कन्या वैदव्याच्या पंक्तीला बसल्या. मग जाऊन कन्यांच्या स्वाभिमानासाठी काय केलं. काय केलं. अरे प्रत्येक बाप आपल्या मुलाच्या स्वाभिमानाने वेळोवेळी पदामध्ये झटत असतो. कर्तव्य माझ्या जाणून केलो कन्याच्या स्वाभिमानाबद्दल त्यावर 15 वेळा मी स्वारी केली. अरे हे सांगताना जगाची नव्हे तरी मनाची याला कारण आहे अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. अरे पण किती वेळा. एकदा ठीक आहे, 2 वेळा ठीक आहे. अरे 15 वेळातील अपयश आलो. या जनार्दनाची युक्त आहे. त्या रणांगणात पराभूत स्वीकारायला मिळाला. त्या रणांगणात आणि ती संधी कोणती माहिती आहे का. मला जनासंधाची आतापर्यंत 15 वेळा तू द्वारकेच्या खाली स्वारी केली. 15 वेळा तुझ्या पत्री अपयश. एवढंच नव्हे तर याला कारण काय माहितीये का. तर द्वारकेच्या ठाई 2 पराक्रमी शूरवीर होते. एक म्हणजे कृष्ण आणि दुसरा म्हणजे द्वारकाधीश बलराम. आणि असं असल्यामुळं तुझ्या पत्री यश होतं, अपयश येत होतं. पण आता तसं नाहीये. अरे द्वारकेच्या ठाई साक्षात गोपाळ कृष्ण एकटा आहे. त्याचा तुझ्या समोरचा उभा आहे. 100 राजगाठाला पराभूत केलेला एक वीर म्हणून उभा आहे. नक्कीच. मग आता मी तुला थांबवलं का माहितीये का. तुला यश संपादन करायचंय. अरे गोपाळ कृष्ण जरी एकटा असला तरी सुद्धा तू मात्र एकटा जाऊ नकोस. एकटा गेलास तर कायमचा गेला. त्याच्यासाठी पराक्रमाला प्रतिपराक्रमाची जोड. नारायण. मग ऐक, युक्तीचा तेढा डाव दाखवून काट्याला काटा कसा करावा याची जर चालू करून घ्यायची असेल माझ्या मित्राची हार क्षणी स्वतःचा स्वकर्तव्य बाजूला ठेविलं आणि या मग देशाच्या राजप्रसादी या शिष्यपालची पावलं वाढले. मग प्रथमतः मित्राची भेट घ्यावी, त्यानंतर पुढील कर्तव्य. पण मित्र शिशुपाल या मग देशात तुझं स्वागत आहे. सुस्वागतम, मधुर स्वागतम. पण समाधान मन माझं समाधानी नाही. मित्राला प्रेम आले ग समाधान वाटलं मित्र. पण मित्र एका एकी हात देण्याचं कारण तरी कोणतं. याच्या पुढाची कारण मित्र शिशुपाल. अरे तुझ्या माती द्यायची आहे कोणाची जबाबदारी. कशी कोणती जबाबदारी. एका तुम्हाला पोचवायचंय.
झालं ते सन्माननीय बाबांनी गावकर यांनी माझ्याकडेचा गौरवणी हे नागमलाचं 500 रुपयाचं वर्ष आहे. माझ्या बाळकृष्ण बरोबर स्वतः नाट्य मिळवलेलं त्या वर्षीचा आनंदाने सुरू. अरे तुमचं हे असं कसं आता कोण पोचणार होतो? अरे हे तुमचं असं कसं? कसं आहे असं? हे असं कसं? असं कसं? हा हा. हे तुमच्यामुळे. अरे काही तुम्ही शिल्लक ठेवणार नाही बघ. ए, सांग रे. सलग माझ्या मुखामध्ये निघणारे शब्द. पदामध्ये आठवण आली पाहिजे. अरे करतो सांग. हा नारद आहे. हा नारद कुठे कुणाची आठवण करायला कुठे तुम्हाला पोचले पोचवायला व्हायचं. तसं नव्हे. पण काय आहे? पराक्रमाला प्रतिपराक्रमाची जोड. आत्मविश्वासाने खेळणाऱ्या शिशुपालांचं आगमन या तुझ्या राज्याच्या ठाई झालं. हा पराक्रमी. हा पराक्रमी. तू पराक्रमी. अरे कसले तुझे पराक्रम. आत्मविश्वास आहे. आत्मविश्वास गेला. जर हा जर पराक्रमी होता तर त्या गोपाल कृष्णाने याचा कित्येक वेळा अपमान केला. पण याच्या केशकड्याचे साक्षात स्पष्ट एवढंच नव्हे. अरे तुझी वागदत्तवधू भीमकी. तुझी वागदत्तवधू भीमकी. अरे विवाह तिचा आणि तुझा आणि भीमकीचा ठरला. नवरा म्हणून थाटामाटा रुपा होता. एवढंच नव्हे विवाहाच्या ऐन समयी काय पाहतोय त्या गोपाल कृष्णाला तुझी वागण्यातून पळवून मारून टाकी. त्यावेळी काही करू शकत प्रसंगाची काय करशील काय करशील माझा माझा संशय घेतो. त्यावेळी झालेल्या अपमानाचा सोडून घेईन. मग त्यावेळी काय करतोय या बघत पोचवायचं असतं तर एवढे दिवस तुला जिवंत ठेवलं असतं. मी आहे म्हणून तू आहेस एवढं लक्षात ठेव. ठेव मित्र गेला गोपाल कृष्णापर्यंत ही तुझी आणि त्याची कदर एक नगरात तापलेला आहे तो कसा वाचतो चिंता कर नकोस. अरे या राज्याच्या काही येताना अवलंबून आपण त्यामुळे चिंता कर नकोस. आता चिंता तुझ्या मित्राची कर. अरे तो गेला तो कदाचित कायम कदापि शंका नाही. मित्र सुजुबान गेला तो पंथच्या ठिकाणी त्याच्या साह्यासाठी मित्र